आपण आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्या। पाहू शकता आपल्या टीव्ही मॉनिटरवर आपल्या सर्व मान्यवरांना दाखवलं जातंय। दापोडे ग्रामपंचायतचे माजी सरपंच विद्यमान सदस्य चिंतामण पाटील, वीर तानाजी दापोडे संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू ज्ञानदेव पाटील, वलपाडा गावचे नामांकित उद्योजक भानुदास पाटील, त्यानंतर शोलमाता वल संघाचे रुपेश मडवी, प्रवीण पाटील, त्यानंतर अनेक मान्यवर आपण पाहतोय। सूर्यकांत पाटील असतील, बीके पाटील, प्रमोददादा भोईर, मंगेशजी भोईर, किरण पाटील, नक्कीच अगदी शेलूमाता क्रीडा मंडळ वर्ल्ड 40+ संघाने या वीर तानाजी क्रीडानगरीमध्ये या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन केलेलं आहे। स्वर्गीय भगवान शेठ भोईर व स्वर्गीय मधुकर शेठ भोईर यांच्या स्मरणार्थ अतिशय भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेसाठी अपार मेहनत आपण पाहतोय। मंगेशजी भोईर असतील, प्रमोदजी भोईर, किरण पाटील, राजन मडवी, रुपेश उर्फ गोटेभाई, त्यानंतर बीके पाटील, तानाजीदादा भोईर, प्रवीण पाटील यांची अपार मेहनत। सूर्यकांत पाटील असतील, वेलकम केदारदादा जोशी, अंजूर संघाचा राखीव खेळाडू अथवा प्रतिनिधी कोणी असेल तर पाठवा दादा, हरकत नाहीये, चालेल, धन्यवाद। वेलकम संजयदादा पाटील, ग्रामपंचायत वलचे माजी सरपंच आणि शेलोमाता वल या संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू आहेत। उद्याचा पहिला सामना असेल ग्रुप बी मधून गावदेवी वेले सोनादेवी टेमघर, गावदेवी रांजनोली, जानमन टेंबिवली, शिवनेरी स्पोर्ट आमने, जय बोलणे सरुलेपाडा, शेलूमाता वल A1 भिनार आणि ग्रुप ई मधून जानमन भावाले आणि प्रथम कुमार चाविंद्रा या 10 संघांनी उद्या वेलेवर आपली उपस्थिती द्यायची आहे। जाऊया मैदानामध्ये, सामना सुरू झालेला आहे। पहिल्या चेंडूवर धावा आल्यात 1, नक्कीच ते धावसंख्येला सुरुवात करताना हरिदास आणि आता स्ट्राईकवर आहे प्रवीण जोशी, ज्याच्या बॅटमधून चालू हंगामामध्ये आपण 250 पाहिलेले। आज महेश काबूकर, विक्रमस्फोट वणूकर संघाच्या या खेळाडूंनी एकाच दिवसातून 2 सलग 50 आपल्या नावावर कोरलेले आहेत। नक्कीच महेशजी जोशी, कोलीगावचे नामांकित उद्योजक, इथे चांगला फटका, कव्हर ड्राईव्हचा अप्रतिम, पॉवर प्लेच्या षटकातील पॉवरफुल फटका आपण पाहतोय। प्रवीण जोशी अगदी जेव्हा जेव्हा चांगल्या फॉर्म मध्ये तेव्हा तेव्हा गावदेवी होली संघ देखील पुढे चाललेला आहे। प्रवीण जोशी आणि हरिदास, अनिल पाटील यांचा चेंडू डॉट येतोय। पहिल्या 2 चेंडूवर 5 धावा आल्या। नक्कीच आज यष्टीरक्षक आपण सतीश याला पाहतोय। गावदेवी अंजूर संघाचे संघनायक मंचली, त्यानंतर विजय, संदीप, श्याम, राजेश पाटील, दिलीप तरे, सुभाष देखील आज प्ले 11 मध्ये आहेत। मला वाटतं मच्छिंद्र पाटील आज दिसत नाही आहेत। पुढील चेंडू, चांगला चेंडू, आउटसाइड एज लागते, चेंडू एस्टनच्या मागे सतीश जज करतोय। 5 धावा पहिल्या 2 चेंडूवर आल्या, त्यानंतर सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत। चांगलं कमबॅक केलेले चौकार खाल्यानंतर गोलंदाज अनिल पाटील संघाचे कर्ता धरत आहेत।
चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू, अगदी ऑफ ब्रेक गोलंदाजी, कमालीचं षटक राहिलेलं आहे. असं वाटलं होतं प्रवीण यांनी दुसऱ्या चेंडूवर चौकार मारल्यानंतर कुठेतरी या षटकामध्ये 15 ते 20 धावा पाहायला मिळतील, मात्र तसं काही होताना दिसत नाही. अनिल पाटील यांनी चांगलं कमबॅक केलेलं आहे. इथे चांगला फटका इनफिल्डच्या वरून, अगदी शत्रुक्षांना भेदून चेंडू चाललाय, डीप स्वीपर कव्हर सीमारेषेकडे, 4 धावांसाठी हा चौकार. चौकार आणि धावसंख्या 9 या अंकावर. नक्कीच 9 धावा पॉवर प्लेच्या षटकामध्ये जास्त धावा म्हणता येणार नाहीयेत. 2 चौकार आले, 1 सिंगल आली, 3 डॉट, म्हणजे नक्कीच हा पहिला षटक अगदी गावदेवी अंजूर संघासाठी चांगलं राहिलेलं आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की खेळपट्टीवर आपण प्रवीण जोशी आणि हरिदास यांना पाहतोय. ग्रुप ई मधून हा सामना आज खेळवला जातोय. गावदेवी अंजूर आणि गावदेवी ओली. नक्कीच आज केदारदादा जोशी देखील आमच्या समालोचक कक्षामध्ये बऱ्याच दिवसातून, आणि महेश जोशी यांनी आपल्या लाडक्या संघासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. नक्कीच शेलोमाता वर्ल्ड या संघाचे देखील त्यांनी कौतुक केलेले आहे. चांगली स्पर्धा आहे. तसेच एजी स्पोर्ट निंबोली संघाकडून मनोहर गुलवी, राम गुलवी, विजय गुलवी आणि सीताराम गुलवी, सुनील गुलवी ऑल टीमच्या माध्यमातून शेलोमाता वर्ल्ड संघाचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. अतिशय चांगली स्पर्धा आणि भव्य दिव्य असं चषक भूतो न भविष्यती प्रथमच आपण पाहतोय. अगदी भिवंडी न्यू 40+ असो, सिनियर 40+ की मास्टर 40+, आणि भिवंडी रेग्युलर, भिवंडी सिटी क्रिकेट प्रथमच एवढे मोठे चांगले ट्रॉफीज आपण पाहतोय. गोलंदाज विजय आपल्या बॉलिंग मार्कवर. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे आणि आता सर्व क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषे लगत पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू ऑन साईडला टर्न केलाय, दिलीप तरे चेंडूच्या समोर येतोय, थोडीशी चुकी पाहायला मिळाली. त्याचा पुरेपूर फायदा उचलताना दोन्ही फलंदाज, धावसंख्या डबल डिजिटमध्ये आपल्याला पाहायला मिळते, ती बिनबाद 11. हरिदास खेळतोय 2 चेंडूंनी 3 या धावसंख्येवर, तर प्रवीण खेळतोय 5 चेंडूमध्ये 8 या धावसंख्येवर, 2 चौकार आणि 3 डॉट. प्रवीण पाटील चांगल्या, प्रवीण जोशी चांगल्या टचमध्ये आहे. चालू हंगामाचा विचार केला तर 2 50 त्याच्या नावावर आपण पाहिल्यात, आणि दोन्ही 50 मला वाटतं एजी स्पोर्ट निंबोली संघाच्या अगेन्स्ट त्यांनी पूर्ण केले आहेत. एक चाचणी स्पर्धेमध्ये आणि एक ओमसाई पिसे या स्पर्धेमध्ये. इथे लॉंग स्टॉप चेंडू, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट थर्डमॅन मधून डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. पंचांच्या निर्णयाची अजूनही आम्ही वाट पाहतोय. चेंडू तर सीमापार गेलाय. नक्कीच बघूया टार्झन पाटील, अरविंदजी भोईर यांना अपेक्षा असतील या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी आपल्या संघाकडून व्हावी. अगदी महेश जोशी यांनी देखील भरपूर शुभेच्छा दिलेल्या आहेत. विशाल पाटील असतील, विजयदादा पाटील असतील, त्यानंतर आपले सरपंच निलेश जाधव यांच्याकडून देखील ओली संघासाठी शुभेच्छा. पंचांचा वाईटचा इशारा म्हणजे 1+4. रमेशजी मोरिया यांच्याकडून आम्हाला प्लेअर ऑफ द डे म्हणून अगदी इथे साऊंड सिस्टीम डीजे आपण देणार आहोत. प्लेअर ऑफ द डे इथे हरिदास आपल्या घरामध्ये सुरक्षित. तब्बल या चेंडूवर 3 धावा धावून कंप्लीट केली आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता धावसंख्येला चांगला आकार आलेला आहे. धावसंख्या झाली ती 19. 1.2 ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झालेली आहे आणि 19 धावा लागली आहेत. म्हणजे नक्कीच या ओव्हरमध्ये गावदेवी अंजूर संघ थोडासा पिछाडीवर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या होत्या. विजय कुठेतरी मागणी गोलंदाजी करतोय. शपल क्रॉस, फटका उडवलाय, उंची मिळाली, लांबी मिळणार नाहीये, फटका फसलाय आणि ते प्रवीण जोशी होतोय झेलबाद. चांगला झेल टिपलाय अगदी डीप मिड विकेट रिजनला.
अगदी ऑफस्ट्रिकच्या खूपच बाहेरचा चेंडू होता आणि ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न फसलाय प्रवीण जोशी याचा. अगदी निराश पावलांनी डगआउटमध्ये परततोय. पहिला धक्का लागतोय गावदेवी ओली संघाला 19 धावसंख्येवर. 6 चेंडूमध्ये 2 चौकारांसह आपण 8 धावा फक्त पाहिलेल्या आहेत. दयानंद नवीन फलंदाज दयानंद गावदेवी ओली संघाचा एक हा चांगला खेळाडू आहे. चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजीची अपेक्षा. आउटसाइड एज अजून एक धक्का. सलग 2 चेंडूंवर 2 धक्के दिलेले आहेत. गोलंदाज विजय यांनी चांगला झेल कलेक्ट केला इष्टांच्या मागे. इष्टरक्षक सतीश नक्कीच दोन्ही
चांगला चेंडू आउटसाइड एज. शेवटच्या चेंडू डॉट येतो. नक्कीच यतीश मात्रेसाठी विकेट इथे द्यायला हवी होती. ते प्लॅनिंग देखील करता आलेलं नाहीये. म्हणजे कुठेतरी आता गावदेवी पोलीस संघ आपण नक्कीच फक्त 10च्या सरासरीनं 5 बाद 30 धावा झाल्यात. बघूया केपी अजूनही खेळपट्टीवर आहे. यतीश मात्रेला संधी मिळेल का? कारण की आता 6 चेंडू उरल्यात आणि गोलंदाज येतोय दिलीप तरे. गावदेवी अंजूर संघाचा एक सर्वात अष्टपैलू खेळाडू नक्कीच दिलीप तरे यांनी देखील प्लेअर ऑफ द इयर चं पारितोषिक पटकावलेले आहे. आपल्या भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये दिलीप तरे देखील गावदेवी अंजूर संघाकडून खूप मोठा खेळाडू गणला जातोय. उद्याचा पहिला सामना असेल मित्रांनो. बघा आम्ही आवाज देतोय. आज सर्व संघांना इन्व्हाइट करतोय आपण. उद्या बरोबर आपल्याला दिले त्या वेळेवर उपस्थिती द्यायचे. गावदेवी वेले, सोनादेवी टेमगार, गावदेवी रांजनोली, जानमन टेंबिवली, शिवनेरी स्पोर्ट आमणी, जय भोलेनाथ सरोलीपाडा, शेलूमाता वल, A1 भिनार हे ग्रुप बी मधून संघ आहेत. तर ग्रुप ई मधून आपण शेवटचा सामना पाहणार आहोत. जानमन भावाले आणि प्रथम कुमार चाविंद्रा. पहिला चेंडू डॉटनी सुरुवात करताना गोलंदाज दिलीप तरे. धावसंख्या 30. चांगला चेंडू होता. अगदी चेंडूला 20 मध्ये केलेत. बघूया विजय चेंडूला फील करतोय. 2 धावा पूर्ण. तिसरीचा प्रयत्न आणि इथे खेळाडू कक्षामधून खूप मोठा आवाज आमच्यापर्यंत येतोय. जैन धावचित बाद. यतीश मात्र नॉन स्ट्राईकला राहतील. 2 धावा इथे पूर्ण केलेत. धावसंख्या 32. धावा लागली आहेत. फक्त 4 चेंडू पहिल्या इनिंगचे शिल्लक आहेत. यतीश मात्रे. चांगला चेंडू. सबमरीन डिलिव्हरी पडल्यानंतर काहीसा खाली राहिला होता चेंडू. नक्कीच अगदी 3 चेंडू आहेत आणि बघूया यतीशाला किती चेंडूंचा सामना करायला मिळतोय. इथे केपी स्ट्राईकवर आहेत. काहीतरी चर्चा झालेली आहे. नक्कीच बघूया यतीश मात्रेसाठी इथे बक्षीस तर केदार जोशी यांनी जाहीर केलेले आहे. मात्र ते स्ट्राईकवर गेल्यानंतर आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू. त्यांना स्ट्राईक मिळेल तेव्हाच आम्ही ते अनाउन्समेंट करू. इथून केपी. चांगला फटका. चेंडूला खोदून काढलाय. एका टप्प्याने चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी येतोय. केपीएच्या बॅटमधून दणदणीत चौकार. राजू पाटील आला नवस. राजू पाटील आला नवस. होते चर्चा गावागावात. एकच वादा आमचा राजू दादा.
रिझन मध्ये 2 क्षेत्ररक्षक 20 सेफ मध्ये आपण पाहतोय 30 सर्कलच्या बाहेर. बाकी सर्व क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या आतमध्ये. यष्टीरक्षक हरिदास एस्टन पासून दूर. अरविंद भोईर यांना आपण शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवर पाहतोय. पहिला चेंडू अगदी इथे शॉर्ट थर्डमॅन रिझनला यतीश म्हात्रे उचलतोय. 1 धाव इथे पूर्ण करताना पंचांचा इशारा येतो लेग बाईज. अतिरिक्त धावसंख्येने गावदेवी अंजूर या संघाच्या फलकावर धावांचा श्रीगणेश होतोय. नक्कीच गावदेवी ओली संघाचे मुख्य फलंदाज दयानंद, प्रवीण, देवीदास यांना फारशी चांगली फलंदाजी करता आली नव्हती. चांगला चेंडू ऑन द ऑफ चेंडू खेळलेत. स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये प्रवीण जोशी चेंडूला फील करतोय. वेल होती दोन्ही फलंदाजांकडे स्ट्राईक रोटेट करण्याची. धावसंख्या 2. उद्याचा पहिला सामना ठीक 9 वाजता आपण सुरू करणार आहोत. गावदेवी वेले आणि सोनादेवी टेमगार आपण बरोबर 8:45 वाजता आपली रिपोर्टिंग करायची आहे. त्यानंतर गावदेवी रांजनोली आणि जहानमन टेंबिवली दुसरा सामना असेल. चांगला चेंडू सरळ बॅटने चेंडूला खेळलेत. अगदी डीप लॉंग ऑनवर दयानंद याच्याकडून चांगलं अप्रतिम क्षेत्ररक्षण. बॅकअपसाठी देवीदास आले होते. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 धावा इथे दिलीप तरेच्या बॅटमधून. धावसंख्या 4. 10च्या सरासरीनं 40 धावा बनवायचे आहेत. नक्कीच एक चांगली गोलंदाजी झाली आणि क्षेत्ररक्षण जर साथ मिळाली तर शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाऊ शकेल. 40 धावा आहेत. नक्कीच आमचे नितीन भोईर या स्पर्धेसाठी त्यांची देखील खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. चांगला चेंडू स्विंग अँड मिस. चांगला चेंडू आपण पाहतोय प्रवीण जोशी याच्याकडून. अगदी दिलीप तरियाला चेंडूवर बीट केलेली आहे. अतिशय चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. ओम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी मानकुलीकर यांच्या माध्यमातून. 4 चेंडूमध्ये 4 धावा. इथे ऑन साईडला फटका सजवलाय. दयानंद चेंडूला एका टप्प्याने कलेक्ट करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी देखील चांगली आहे. एकापेक्षा जास्त काही नाही. एकाच धाव्यावर समाधान. धावसंख्या 1 ने पुढे सरकली ती बिनबाद 5. शेवटचा चेंडू पॉवर प्लेच्या षटकातील शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे प्रवीण जोशी यांच्याकडून. अतिशय चांगला चेंडू. अगदी वाईट यॉर्कर. काय कमालीची गोलंदाजी केलेली आहे बघा. 4 षटकामध्ये 40 होत्या. आता 3 षटकामध्ये 35 आलेले आहेत. म्हणजे नक्कीच इथे जी धावगती होती राखायची 10 धावांची तर 5 धावा अगदी राखून ठेवलेल्या आहेत प्रवीण जोशी यांनी. मी मगाशीच उल्लेख केला आहे जर चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं तर शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना जाऊ शकेल. 35 धावा 18 चेंडूमध्ये आता बनवायचे आहेत त्या गावदेवी अंजूर संघाला. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. शेलूमाता क्रीडा मंडळ वर्ल्ड 40+ संघाच्या वतीनं स्वर्गीय भगवान शेठ भोईर व स्वर्गीय मधुकर शेठ भोईर यांच्या नावाने या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन. एक गाव एक मंडल वीर तानाजी क्रीडा मंडळ या क्रीडानगरीमधून उद्या स्पर्धेचा पहिला सामना असेल. दुसऱ्या दिवसातून गावदेवी वेले सोनादेवी टेमगार, गावदेवी रांजनोली, जहानमन टेंबिवली, त्यानंतर शिवनेरी स्पोर्ट आमने, जय भोलेनाथ सरुलीपाडा आणि या स्पर्धेचा आयोजक संघ शेलूमाता वल आणि येवन भिनार. त्यानंतर ई गटातून आपण पाहणार आहोत दुसरा सामना जहानमन भावाले आणि प्रथम कुमार चाविंद्रा. बघा आम्ही या संघांना बऱ्याचदा आज आवाज दिलेले आहेत. उद्या सर्व संघांनी अगदी वेळेवर आपली रिपोर्टिंग करायची आहे.
दयानंद येतोय, दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय अगदी डॉट चेंडूनी. चांगले गोलंदाजी. पहिले 7 चेंडू आपण पाहिले तर फक्त 5 धावा दिलेल्या आहेत. बघा दिलीप तरे आतापर्यंत 6 चेंडू पेस करतोय आणि फक्त 3 धावसंख्येवर. दिलीप सारख्या फलंदाजाला इथे शांत ठेवलाय आणि इथे झेल ड्रॉप. विकास करून चुकी आणि चुकीला माफी नाहीये. मौका भी दिया और छक्का भी दिया. चार ते 5 धावा इथे वाचवता आल्या असत्या. आता तसं काही पाहायला मिळालं नाहीये. विकास करून ही मोठी चुकी इथे झालेली आहे. कारण की विकास सारख्या खेळाडूने अशा चुका करणं हे गावदेवी ओली संघाला मान्य नसेल. कारण की विकास एक चांगला खेळाडू आहे आणि त्यांच्या हातातून हा झेल ड्रॉप झाला आहे. आणि झेल कोणाचा तर दिलीप तरे याचा. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही फलंदाजांना असे संधी देताय ना तेव्हा नक्कीच फलंदाज त्या संधीचं सोनं करताना आपण पाहतोय. ते अजून एक ठोकलाय का बघूया. इथे फटका फसलाय आणि प्रवीण जोशी यांनी झेल टिपलाय. पहिला धक्का 11 धावसंख्येवर. नक्कीच केदार जोशी धावसंख्या 12 आणि मला वाटतं या षटकातील पुढील चेंडू संदीप साठी ऑन साइडला फटका टर्न केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण संगणक प्रवीण जोशी याच्याकडून. 2 धावा इथे कंप्लीट केल्या. तिसरीचा प्रयत्न. धावसंख्या आता 14 अंकावर आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूचा खेळ शेष आहे. दुसऱ्या षटकातील धावसंख्या 14 झालेली आहे. पुन्हा एकदा चेंडू प्रवीण जोशी उचलतोय. इथे दुसरीचा प्रयत्न आत्मघातकी आणि इथे फलंदाज संदीप बाद होतोय. संदीप बाद एक
12 चेंडूमध्ये 15 बनवल्यात आणि येणाऱ्या 12 मध्ये अजूनही 25 ची गरज आहे. बघा पहिला चेंडू टाकला तेव्हा 10 ची सरासरी होती, आता 12.50 ची सरासरी. नक्कीच इथे धावा या वाढलेल्या आहेत. देवीदास येतोय, अगदी 12 चेंडू आणि 25 धावा. नक्कीच या सामन्यामध्ये कमबॅक केलेले आहे गावदेवी ओली संघाने. बारा चेंडू आणि 25 धावांची गरज. 2 बाद 15 धावा झाल्यात. राजेश आणि सतीश ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. राजेशांना खातं खोलायचं आहे तर सतीश खेळतोय 3 वर. गावदेवी ओली संघ, नक्कीच अरविंद भोईर साहेबांचा संघ आपण इन ॲक्शन मध्ये पाहतोय. भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. चला फास्ट केला मित्रांनो, स्पीडअप करा. 12 चेंडू 25 धावा. गोलंदाज तयार देवीदास. पहिला चेंडू ऑन साईडला खेळलेत क्षेत्ररक्षक दयानंद. कमालीचं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली. धावसंख्या 16 या अंकावर. 11 चेंडू आणि 24 धावा. 11 चेंडूमध्ये 24 ची गरज आहे. गोलंदाज देवीदास आपल्या बॉलिंग मार्कवर. चांगला चेंडू गुडलँडवर. चेंडू पिचिंग झाला आणि अगदी यष्टीरक्षक हरिदास याच्या हातामध्ये जाऊन विसावला. डॉट चेंडूची समाप्ती. राजेश पाटील कुठेतरी चालू हंगामामध्ये आपला फॉर्म गमवून बसलेला आहे. चांगला फलंदाज आहे गावदेवी अंजूर संघाचा. राजेश पाटील एक चांगला क्षेत्ररक्षक, चांगला फलंदाज म्हणून गावदेवी अंजूर संघाकडून नेहमीच आपण त्याला पाहिलेले आहे. पावलांचा वापर करून चेंडूला खेळले आहेत. अगदी बघूया चेंडू समोर आणि एकच धाव येईल. नक्कीच इथे गावदेवी ओली संघ अगदी पूर्णपणे चार्ज होताना आपण पाहतोय. चांगला आवाज येतोय. प्रत्येक जण अगदी आज सामन्यामध्ये आपला जीव झोकून देताना आपण पाहतोय. धावसंख्या 17. 2.3 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. 40 धावांचं लक्ष्य आहे आणि कमालीची गोलंदाजी आतापर्यंत राहिलेली आहे गावदेवी ओली संघाची. इथे फटका सजवला आहे. अगदी हवाई सपार चेंडू सीमा पार. षटकार. शेवटचा चेंडू. 7-15.
चांगला चेंडू होता, अगदी चांगला चेंडू आपण पाहिला. आता जैन यांनी पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एकच धाव आली. 3 षटकांच्या अंती धावसंख्या झाली ती 26. आता 6 चेंडू आणि 14 धावा. नक्की 6 मध्ये 14. आपण काल रात्री काथोड जाधव स्मृती चषकामध्ये सामना पाहिला होता. अष्टविनायक ठाकूरपाडा आणि श्री कालिका माता कालवार. 6 मध्ये 16ची गरज होती. पहिले चेंडूवर षटकार आला होता संतोष ठाकरेच्या बॅटमधून आणि तो सामना तिथे गमवावा लागला होता अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला. बघूया इथे 6 मध्ये 14ची गरज आहे. गोलंदाज केपी नक्की 6 चेंडूमध्ये 14 धावा म्हटले की 2 फटक्यांची इथे नितांत गरज आहे. नक्कीच अगदी सतीश याच्यासाठी हा वीर तानाजी क्रीडांगण खूप लक्की राहिलेले आहे. सतीश यांनी या खेळपट्टीवर कोरेनी धावा बनवलेले आहेत. 6 चेंडू आणि 14 धावा. मित्रांनो, आज स्पर्धेचा पहिला दिवस अतिशय आनंदाने आणि उत्साहाने इथे संपन्न झालेले आहे. शेलूमाता क्रीडा मंडळ वर्ल्ड 40+ आयोजित स्वर्गीय मधुकर शेठ भोईर आणि स्वर्गीय मधुकर भगवान शेठ भोईर चषक 2023चा आपण हा पहिला दिवस अनुभवतोय. सहा चेंडू 14 धावा. 6-14 शॉर्ट रनअपनी 4थ्या षटकाला सुरुवात करतोय केपी. नक्कीच पहिला दुसरा चेंडू खूप काही सांगून जाईल. पहिला चेंडू आणि इथे रिटर्न क्रीजच्या बाहेर. पंच सुभाष पाटील सरांचा इशारा येतो नो बॉल. खराब चेंडू. केपी कडून ही अपेक्षा नसेल. अगदी 6 मध्ये 14 होते, आता 6 मध्ये 13 आणि हा चेंडू फ्री हिट. फ्री हिट चेंडू आणि फ्री हिट अगदी पाठवून दिलाय मैदानाच्या बाहेर. षटकार. आणि हा विजयी षटकार ठोकलाय. अप्रतिम फलंदाजी सतीश. काय कमालीची फलंदाजी केली आहे महत्वाच्या सामन्यातून आणि आपल्या संघाला इथे